गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। गणपती बाप्पा तुम्हाला सुख शांती समृद्धी देव हीच श्रींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवले होते पंचखाद्य मोदक। पंचखाद्य मोदक म्हणजे काय? ख अक्षरापासून जे पदार्थ असतात, खसखस, ओले खारीक, त्यानंतर खोबरे, खवा आणि खडीसाखर, या 5 पदार्थापासून मोदक तयार केला जातो। मोदक चवीला तर अप्रतिम असतोच, पण बनवायची पद्धत पण खूप सोपी आहे आणि वेळ पण खूप कमी लागतो। तर चला पाहूया रेसिपी। इथे मी गॅस ऑन केला आहे, गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 चमचे गावरान तूप टाकले आहे। गावरान तुपामध्ये 2 चमचे मी खसखस टाकले आहे। खसखस छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतले आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकले आहे अर्धा वाटी ओले खजूर। ओले खजूर सुद्धा मऊ होईपर्यंत तुपामध्ये छान परतून घेतले आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकले आहे अर्धा वाटी खोबरे खीस। खोबरे खीस सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेतले आहे। तर हे तिन्ही पदार्थ छान व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे मी मिक्सरमधून पिठी साखर वाटून घेत आहे। पिठी साखर खूप जास्त बारीक नाही वाटायची, थोडीशी जाडसरच ठेवली। त्यानंतर त्यामध्ये तयार केलेले मिश्रण टाकले, तेही मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेले आहे। आता यामध्ये खवा टाकायचा आहे। त्या अगोदर खवा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे गॅसवरती मी कढई ठेवले, कढईमध्ये खवा छान व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत म्हणजे सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खवा छान व्यवस्थित परतून झालेला आहे। आता मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। इथे मिश्रण सगळे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता मोदक छान करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता मी हाताने मोदक तयार केलेला आहे। अशा प्रकारे हाताने पण खूप छान मोदक तयार होतात आणि मोदकांच्या साच्यांमध्ये पण खूप छान मोदक तयार होतात। मोदकाच्या साच्याला मी छान तूप लावले आहे, पण इथे कॅमेऱ्याचा अँगल हा चेंज झाल्यामुळे दिसत नाहीये। तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारे हाताने आणि मोदकाच्या साच्याने खूप छान सुबक सुंदर असे मोदक तयार होतात। आणि अशाच प्रकारच्या रेसिपी मी पुढच्या 10 दिवसात दाखवणार आहेत वेगवेगळ्या मोदकाची। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।